परक्याचं धन म्हणतो आपण तिला आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. परीसारखं वाढवतो आणि राणीसारखं थाटात ठेवतो तिला. पण हे सगळं करत असताना तिचा दुबळेपणा मोठा होतं हे आपल्या लक्षात यायला हवंय. राणीसारखं नका ठेवू तिला, वाघिणीसारखं ठेवा. कोणी समोर आलं तर तिला एकटीला लढता यावं इतकं शूर बनवा तिला. लाडाकोडाने वाढवून कोणी ऐरागेरा तिचे हाल करून मारणार असेल ना, तर नका जास्त लाड करू. तिला समोर आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायला शिकवा. उद्या वेळ पडली तर त्याने पाटा उचलण्याआधी तिने तो त्याच्या डोक्यात घातला पाहिजे अशी तयार करा तिला. पाटा उचलत नाही हे कौतुकाने सांगू नका, नाहीतर आज एक गेली, उद्या अशा अनेक जातील फक्त तिच्या दुबळेपणा आणि कमकुवतपणामुळे. अशा नालायक वृत्तीच्या माणसाने तिच्या पुढे उभं राहिलं तरी थरथर कापलं पाहिजे अशी खंबीर बनवा तिला. पूर्ण वेळ तिला आपण नाही प्रोटेक्ट करू शकत, पण तिला तिचं स्वतःचं संरक्षण करायला तर नक्की शिकवू शकतो. कायदा न्याय करेल या आशेकडे डोळे लावून बसण्यापेक्षा तिचा न्याय तिने करता यावं इतकं बळकट बनवा तिला. भातुकलीच्या खेळाआधी कराटे शिकवा तिला, तरच ती उद्या ताठमानेने उभी दिसेल आपल्यासमोर.